धानोरीतील युवकाच्या मृत्यूनंतर जहांगीर हॉस्पिटल विरोधात संताप. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणे, बिल आणि मृतदेह रोखल्याचा आरोप. पुणे. धानोरी येथील मुंजाबा वस्ती परिसरातील निलेश चंद्रभान चित्तर, वय 31, यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी जहांगीर हॉस्पिटल प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात आर्थिक लूट आणि अमानुष वागणूक दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. माहितीनुसार निलेश चित्तर यांना काल सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रात्री सकाळचे 11:05 वाजता त्यांचे निधन झाले. अवघ्या 13 तासांच्या उपचारांसाठी तब्बल 3 लाख रुपये 25,000चे बिल आकारण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. विशेष म्हणजे कोणतीही मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली नसतानाही एवढे प्रचंड बिल आकारण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार रुग्णाचा विमा इन्शुरन्स असतानाही हॉस्पिटलकडून इंडियन रुपी 50,000ची डिपॉझिट रक्कम घेण्यात आली. तसेच इन्शुरन्स अप्रूव्हल मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही अशी भूमिका घेत मृतदेह रोखून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे दुःखात असलेल्या कुटुंबियांना रात्रभर प्रतीक्षा करावी लागली. अवघ्या महिनाभरापूर्वी निलेश यांच्या वडिलांचेही निधन झाले होते. घरातील एकुलता एक मुलगा गमावल्याने चित्तर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत हॉस्पिटल प्रशासनाने दाखवलेली असंवेदनशीलता संतापजनक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या घटनेविरोधात नगरसेवक सुहास टिंगरे यांनी हॉस्पिटलमध्ये ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात निषेध नोंदवला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच खासगी रुग्णालयांकडून होणारी आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी करण्यात येत आहे.